विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार संती खून सांगितली अवघे आता काम सारू हाची करू कैवाड विटेवरी समचरण संती खून सांगितली तुका म्हणे खंडू खेपा पुढे पापा पुण्याच्या विटेवरी समचरण संती खून सांगितली विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संपासिया दुसरे चरणा संपासिया पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतोषिया दुसरे चरण संतोषिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता भाग्याईशी झाली जोडी आता घडी न विसंबे विटेवरी समचरण संती कोण सांगितली संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड असा हा 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठल 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 या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये कर्मभूमीमध्ये आपल्याला जे मानवी जीवन मिळालेलं आहे मनुष्य देह मिळालेला आहे आणि मनुष्य देहाचं आयुष्य मिळालेलं आहे तुकाराम महाराज आपल्याला मिळालेल्या मनुष्य देहाचं आणि मनुष्य देहाच्या आयुष्याचं कौतुक करतात आणि त्याचं कौतुक करून त्याच्या विनियोगाचा संकल्प या अभंगामध्ये व्यक्त करतात जे मिळालं त्या प्राप्तव्याचं कौतुक जे काही प्राप्तव्य प्राप्त आहे त्या प्राप्तव्याचं कौतुक आणि जे मिळालंय त्याच्या विनियोगाचा संकल्प असा महत्वाचा भाव या अभंगामध्ये तुकोबाराय व्यक्त करतात विठ्ठल 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 महाराजांनी अभंगाच्या सुरुवातीला जो शब्द वापरलाय शब्द आहे भाग्य 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 शब्दाने अभंगाची सुरुवात केलेली आहे ऐका या कर्मभूमीमध्ये या मृत्यू लोकामध्ये ज्यांना ज्यांना मनुष्य जीवन मिळालेलं आहे म्हणजे नरदेह मिळालेला आहे एक आणि नरदेहाचं भरपूर आयुष्य ज्यांना मिळालंय तर ते सगळे जीव या मृत्यू लोकामध्ये भाग्यवान आहे सगळेजण भाग्यवान आहे ज्यांना जीवन मिळालंय ते जीवन मिळालेले सर्वच्या सर्व जीव या मृत्यू लोकामध्ये भाग्यवान आहे का त्याचं कारण असं आहे भाग्याशिवाय मनुष्य जीवन प्राप्त होऊच शकत नाही मनुष्य देह प्राप्त होण्याकरता भाग्य लागतं आणि आयुष्य प्राप्त होण्याकरता भाग्य लागतं विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांनी त्याचं हेच वर्णन केलंय भाग्य आले ते मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल तो हा पहा विठ्ठल तो हा पहा विठ्ठल भाग्य आले ते मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल
पहा विठ्ठल तू पहा विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात आपण इथे आलो. ऐका बरं का, एकच गोष्ट येण्याला हे जे मिळालं या प्राप्तीला आपल्या जीवनात एकच गोष्ट कारणीभूत आहे. कोणती? त्या गोष्टीचं नाव आहे भाग्य. दुसरं काहीच कारण नाही. आपण इथे आलो का? तुकोबार म्हणतात भाग्य आले ती मनुष्य देहा भाग्य आले ती. भाग्यामुळं आपला जन्म या शरीरामध्ये झाला. हा नरदेह आपल्याला मिळाला. भाग्य सगळ्यांनी हेच वर्णन केलं. नाथ महाराजांची ओवी जगप्रसिद्ध आहे. भागवतातली एकनाथ महाराजांची ओवी जगप्रसिद्ध आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती. तुकोबाराय तर नुसतं भाग्य म्हटले. एकनाथ महाराजांनी भाग्याला विशेषण लावलंय. तुकाराम महाराज काय म्हटले? भाग्य आले ती मनुष्य देहा. एकनाथ महाराजांनी भाग्य या शब्दाला भागवतात विशेषण लावलंय. विशेषण कोणतं? भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतव परम भाग्याची. हे साधं भाग्य नाही, हे नुसतं भाग्य नाही, हे किरकोळ भाग्य नाही, हे थतुर मातुर भाग्य नाही, हे फालतू फालतू भाग्य नाही. परम विशेषण काय लावलंय त्याला? परम. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ सर्वोत्कृष्ट भाग्य. जीवाच्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट भाग्याची परिसीमा म्हणून जर काही असेल तर नरदेहात जन्माला येणं हे जीवाचं सर्वश्रेष्ठ भाग्य. नाथ महाराज म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. धन्य धन्य सत्संगती देव वांछिती मृत्यू लोक. पण ही कोणती संपत्ती? परम भाग्याची. तुलसीदासजींनी असं विशेषण लावून बोलले. तुलसीदास म्हणतात बडो भाग मानुष तनु पावा. मानुष तनु पावा पण कसा? बडो भाग. बडो भाग. बडो म्हणजे फार श्रेष्ठ भाग्य, परम भाग्य. या परम भाग्याने आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला एक मिनिट सांगतो ऐका. दुर्लभ शब्द आहे की नाही? दुर्लभ शब्द काय? दुर्लभ. या दुर्लभामध्ये दोन वर्ग आहे बरं का. दुर्मिळ दुर्लभाचे दोन वर्ग. एक सामान्य दुर्लभ आहे आणि एक विशेष दुर्लभ. तर सामान्य दुर्लभ आणि विशेष दुर्लभ हे दोन वर्ग. म्हणजे नेमकं काय? ऐका. माणसाच्या प्रयत्नाने जे मिळवता येऊ शकतं, म्हणजे माणसाने प्रयत्न केला आणि मानवी प्रयत्नाने ज्याची प्राप्ती शक्य आहे, म्हणजे माणसाच्या प्रयत्नाला यश येतं. प्रयत्न करून जे मिळवता येतं, प्रयत्नांती जे मिळवता येतं त्या मिळाल्याला सामान्य दुर्लभ म्हणा. आणि माणसाने किती प्रयत्न केला तरी ते प्रयत्नाने मिळूच शकत नाही, ते फक्त भाग्यानेच मिळतं. याला विशेष दुर्लभ म्हणा. एक मिनिट ऐका. काही गोष्टी दुर्लभ जरूर आहे पण ते विशेष दुर्लभ नाही. का? माणूस कठोर प्रयत्न करून त्याला मिळवू शकतो. घोर प्रयत्नाने त्याची प्राप्ती मानून. एक मिनिट ऐका. स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणणं शक्य आहे का? बोला. स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणायची, अवतीर्ण करायची. स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणणं शक्य आहे का? बोला बोला. आहे का कोणी तुमच्यात एखादा? आमच्यात तर कोण नाही. तुमच्यात आहे का कोणी? स्वर्गातली गंगा मृत्यू लोकात आणणं माणसाला शक्य आहे का? अशक्य कुठीतलं आहे. तरी सुद्धा ऐका. भगीरथासारखा प्रयत्नवादी जर असला तर तो गंगा अवतीर्ण करू शकतो. या दुर्लभाला सामान्य दुर्लभ म्हणा. विठ्ठला कपिल मुनींच्या
मुनींच्या शापाने 60,000 सगर दग्ध झाले, त्यांच्या उद्धाराकरता गंगा आणली पाहिजे. मग गंगा अवतीर्ण करायची. आता काय, गंगा त्यांचा राखेचा ढीग पडलाय, कपिल मुनींच्या आश्रमाजवळ राखेचा ढीग पडलाय, 60,000 सगर येते, शाप दिला जळून भस्म झाले. ते नरकात गेले, त्यांचा उद्धार करायचा. तो उद्धार करण्याकरता स्वर्गातली गंगा आली पाहिजे, त्या राखेवर फिरली पाहिजे. गंगा त्या राखेवर फिरणार तर मग त्यांचा नरकातून उद्धार होणार. आणि मग त्याच्याकरता आता नेमकं करायचं काय, काय करायचं. आणि मग अंशुमान नावाचा राजा होता. त्या अंशुमानाला सांगितलं, बाळा तुला एक करावं लागेल. त्यांनी तपश्चर्या केली, घोर तप केलं, पण त्याचे आयुष्य संपलं, त्याचा देह पडला, त्याचा मृत्यू झाला. त्याच्या तपानी काही गंगेपर्यंत ते पोहोचलं नाही, गंगा मैया प्रसन्न झाली नाही, तो मेला. त्याचा पोरगा दिलीप राजावरती आला. दिलीपाला सांगितलं, दिलीपाने तपश्चर्या केली, दिलीपाने प्रयत्न केला. बरं, या तपश्चर्या म्हणजे एकादशी सारखे उपवास नाही. विठ्ठला 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 दिलीपाचं आयुष्य कमी पडलं, दिलीप राजा मेला, त्याला गंगा अवतीर्ण करता आली नाही. आणि मग त्याचा मुलगा भगीरथ, 3 पिढ्या गेल्या. अंशुमानाचं आयुष्य गेलं तपात, तप करता करता गंगा प्रसन्न झाली नाही. त्याचा पोरगा दिलीप, त्याचं आयुष्य गेलं, गंगा प्रसन्न झाली नाही. त्याचा मुलगा भगीरथ, आणि भगीरथाला कळालं, भगीरथाने तप केलं. 12,000 वर्षाचं तप आहे. किती, काय काय 12, मी म्हटलं ना, ते काय आपल्या एकादशी सारखा कारभार नाही. तो 12 आपल्या एकादशीच्या फोडणीला जिरे चालतात, आपलं काय काढता. विठ्ठला 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 12 वर्ष तप केलं, गंगा मैया प्रसन्न. 12,000 वर्ष तप केलं, गंगा मैया प्रसन्न झाली. बोल बाळा, सांगितलं, आई माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे. आणि त्यालाच पुत्र म्हणतात. तुम्हाला खरं सांगू, वर्णन असे महाराज, काय पोटी जन्माला पोरगा यावा, एकच पोरगा जन्माला यावा, पण तो कुळाचा उद्धार करणारा असावा. विठ्ठला विठ्ठला पुत्र 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 म्हणजे काय, पुत्र शब्दाचा भाव काय, पुत्र शब्दाचा भाव सांगितला. पुन्नाम नरकस्य त्रायते सुतः यस्मात् तस्मात् पुत्र प्रकीर्तिता. पुम नावाच्या नरकातून, पुमनाम नरकस्य त्रायते, आपल्या पूर्वजांना, आपल्या पित्रांना नरकातून तारतो जो, त्याला म्हणतात पुत्र. म्हणजे पित्रांचा उद्धार करतो जो, त्याला म्हणतात पुत्र. आणि म्हणतात काय पित्र घालायचे काही अंधश्रद्धा. त्याचे पितर त्याच्या नावाने वर बोंबा मारतात. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. लय खूप मुलं असण्यापेक्षा एकच असावा. सुभाषितकार म्हणतात, एकच चंद्र तमोहंती, एकच चंद्र तमोहंती, न चतारा शतान्यपि. करता काय, अरे शेकडो चांदण्या असण्यापेक्षा एकच चंद्र बरा, शेकडो चांदण्यांपेक्षा एकच चंद्र बरा. तसं खूप भराभर पोर होण्यापेक्षा एकच चंद्र तमोहंती, न चतारा शतान्यपि. काय वर्णनच कसे बघ. असा मुलगा पाहिजे
भगीरथाने 12,000 वर्ष तप केलं महाराज. गंगा प्रसन्न झाली. गंगा म्हटली बाळा मी येते, पण अडचण आहे. अडचण काय? मी स्वर्गातून निघाली, डायरेक्ट जर मृत्यू लोकात आली तर मृत्यू लोकामध्ये या पृथ्वी मातेला माझा ओघ सहन होणार नाही आणि त्या वेगाने ती दुभंग होईल, फाटली जाईल आणि नाईलाजाने मला पाताळात निघून जावं लागेल. त्याच्याकरता बाळामध्ये एक टप्पा तयार कर. म्हणजे काय? माझा वेग कोणीतरी धारण करील असा कोणीतरी पहा आणि तिथं मला थांबण्याकरता जागा दे. म्हणजे मी स्वर्गातून निघाली, मध्ये टप्पा घेते, माझा वेग आटोक्यात येईल आणि मग मी पृथ्वीवर येईल. भगीरथ विचार करायला लागला, आता हिचा वेग धारण करणारा कोण? तिने सांगितलं एक काम कर, काय भगवान शंकराला म्हणव, शंकराला प्रसन्न कर. त्यांनी जर मला जटेत धारण केलं तर तुझं सगळं काम फत्ते होते, सफल होते तुझा मनोदय. त्याच्याकरता एक काम कर, शंकराला सांग. आणि मग भगवान शंकराचं पुन्हा 12,000 वर्ष, ऐकू राहिले ना तुम्ही? त्यांनी पुन्हा 12,000 वर्ष तप केलं. कोणा करता? भगवान शंकरा करता. भगवान म्हटले काय रे बुवा, तेवढ्यावरती गंगा यायची आमच्या पूर्वजांच्या उद्धाराला, पण तिचा वेग धरणी माता धारण करू शकणार नाही, तिला मध्ये टप्पा पाहिजे. म्हणून देवा तिला तुमच्या जटेमध्ये घ्या आणि इथून तिला पुन्हा उगम स्थान, त्याच्याकरता जटेत धारण करा. शंकर तिला जटेत धारण करायला तयार झाले, प्रसन्न झाले. ठीक आहे बाळा, तथास्तु. गंगा स्वर्गातून आली, शंकराच्या जटेत बसली, तिथून ती उगम पावली, हिमालयातून निघाली आणि गंगेने सांगितलं बाळा तू पुढे चाल, जायचं कुठं मला रस्ता सांग, तुझ्या मागे येते. आणि त्या गंगोत्री पासून गंगेला घेऊन भगीरथ निघाला. भगीरथ पुढे, गंगा मागे, भगीरथ पुढे लांब पर्यंत. आणि पुढे जन्नू ऋषी तप करीत होते. कोण कोण? जन्नू ऋषी तप करीत होते. आणि त्या जन्नू ऋषीच्या जवळून त्या गंगेचा प्रवाह गेला तर त्यांचा लोटा, त्यांची छातीतील लंगोटी, त्यांची काठी सगळं गेलं सामान वाहून त्या प्रवाहात. समाधी भंग पावली, उत्थान झाली. बघितलं तर सगळं सामान गंगेच्या प्रवाहात वाहून गेलं. राग आला. कोणाला? मला नाही. जन्नू राग आला जन्नूला. आणि जन्नू ऋषीला राग आला. काय माणसं होते राव, काय केलं जन्नूनी? अहो ती गंगाच पिऊन टाकली. आपण कोल्ड्रिंक्स पितो ना, त्या गंगेचा ओघ यायचा, जन्नू ऋषीच्या तोंडातून पोटात जायचा, यायचा जन्नूच्या तोंडातून पोटात जायचा. भगीरथ लांब चालत गेला आणि खूप दूर गेल्यावर मागे पाहिलं तर कोरडं ठाक, गंगा नाही. पुन्हा माघारी आला, जन्नू ऋषी पर्यंत आला आणि बघितलं तर तो ओघ येतो आहे जन्नू ऋषीच्या तोंडातून, जन्नू ऋषीच्या पोटात जातो आहे. आता त्या जन्नू ऋषीला प्रसन्न करण्याकरता पुन्हा 12,000 वर्ष, ऐकू राहिले ना तुम्ही? पहिले 12,000 गंगा, दुसरे 12,000 भगवान शंकर. आणि जन्नू ऋषीला प्रसन्न करण्याकरता पुन्हा 12,000 वर्ष तप केलं. 36,000 वर्ष तप केलं भगीरथाने. आणि मग जन्नू ऋषी प्रसन्न झाले. सांगितलं अहो माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता मी गंगा घेऊन चाललो आणि तुम्ही मध्येच अडवलं. हे धरणं इतक्या लवकर नाही बांधायचे. मग लोकशाहीतल्या पुढाऱ्यांनी काय करायचं? तुम्ही इतक्या लवकर कशी कामाला लागले? आता धरणांची गरज नाही. काय करा, तिला वाढ द्या, तिला मोकळं करा. मग जन्नू ऋषीने काय केलं? आपली जंगा फाडली. कंबर आणि मांडी या दोघांच्या जॉईंटचा जो भाग आहे, कंबर आणि मांडी या दोघांच्या जॉईंटचा जो भाग आहे, याला मूळ शब्दात म्हणतात जंगा आणि अपभ्रष्ट शब्दात म्हणतात आपण काय म्हणतो? जांघ. आपण म्हणतो जांघ, मूळ शब्द आहे जंगा. त्या जन्नू ऋषीने काय केलं? जंगेपाशी आपली मांडी फाडली. ऐका, जन्नू ऋषीनी जंगेपाशी आपली मांडी फाडली आणि ती मांडी फाडून गंगेला पुन्हा बाहेर काढलं. नाथ महाराज भागवतात लिहितात, गोड उवी आली बघा. आणि काय बोलो पैगा, नाथ महाराज म्हणतात आणि काय बोलो पैगा, भगीरथी अनिता गंगा जन्नूनी गिळली. मग जंगा फाडून दिधली, जन्नूनी गिळली.
जंग आता मी कशा करता बोललो मला तुम्हाला सांगायचंय स्वर्गातली गंगा मृत्यू लोकात अवतीर्ण करणं अशक्यच आहे अशक्यच आहे पण भगीरथासारखा प्रयत्न करणारा असला तर तो गंगा अवतीर्ण करू शकतो म्हणून याला सामान्य दुर्लभ म्हणा कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे साध्य ते साध्य करिता सायास असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे असाध्यच पण असाध्य सुद्धा प्रयत्नाने साध्य केलं जाऊ शकतं पण ऐका जे असाध्य प्रयत्नाने साध्य केलं जाऊ शकतं त्या असाध्याला म्हणजे त्या दुर्लभाला सामान्य दुर्लभ म्हणा विठ्ठला विठ्ठला त्याच्यापेक्षा सोपं एक मिनिट बघा ऐका बरं का वाघिणी शिवविणीचं दूध आणणं सोपं आहे का वाघिणी शिवविणीचं दूध आणणं बोला सोपं आहे का आहे का आपल्यात कोणी बोला आहे का वाघिणी शिवविणीचं दूध आणणं सोपं आहे का सोपंच नाही महाराज वाघिणी शिवविणीचं दूध मिळवणं अशक्य अशक्य असाध्य शक्यच नाही विठ्ठला विठ्ठला एका जणाला आजार झाला म्हणून तो एका वैद्याकडे गेला खूप वर्ष त्याने औषधं खाल्ली गुण येत नव्हता बरेच वैद्य झाले होते योगायोगाने त्याला पत्ता मिळाला तो या वैद्याकडे आला वैतागला होता त्यांनी वैद्यांचा नाद सोडायच्या विचारात आला होता तो म्हटला वैद्यराज आता मिळालाय पत्ता म्हणून आलो नाही तर माझी इच्छा नाही राहिली एक कंटाळलोय वैद्यराज म्हटले काळजी करू नको तू हे बाई तुझ्या नशिबाने माझी भेट झाली तुला तुझ्या नशीब तुझं चांगलं मी भेटतो आता काळजी करू नको तुझा आज त्यांनी नाडी पाहिली तुझा आजार कळालाय मला काय तुला झालंय माझ्या आलंय लक्षात आता बाई मग यार तुझ्या आजारावर माझ्याकडे इतकं रामबाण औषध आहे एकदाच खायचं पुन्हा औषध घ्यायचं नाही माझ्याकडे यायचं नाही काय करायचं नाही काहीच नाही एकदाच खायचं इथे माझे देखत खायचं आता तू एकदा फक्त औषध घेतलं तुझा रोग 100% गायब मरेपर्यंत तो रोग तुझ्याकडे यायचं धाडस करणार नाही हिम्मत होणार नाही तुझ्याकडे यायची त्याची पळून जाणार रोग माझ्याकडे औषधच रामबाण आहे और तो ऐकल्यानंतर तो पेशंट रोगी इतका अधीर झाला आतुर झाला उतावळा झाला तो म्हटला वैद्यराज काय औषधी द्या लवकर द्या खाऊ द्या मला होऊ द्या बरं द्या औषध वैद्य म्हटले देतो देतो औषध देतो पण आता हा काय राहतो सांगा चांगलं बोलता बोलता मधीच जर पण आला तर हा बोलण्याच्या मध्ये येणारा पण काय करतो मागच्या सगळ्या बोलण्यावर बोळा फिरवतो सगळ्या बोलण्यावर बोळा फिरवून टाकतो अहो तो पेशंट त्याला म्हटला रोगी म्हटला वैद्यराज काय पण तो म्हटला औषध मी देतो पुढे माझ्याकडे तयार आहे पण अहो पण काय ते वाघिणीच्या दुधात घ्यावं लागतं पेशंट म्हटला मग म्हटले मग काय नाही तुला औषध द्यायची जबाबदारी माझी आणि दूध आणायचं काम तुझं तू दूध घेऊन ये मी तुला औषध देतो रोगी हुशार होता तो म्हटला वैद्यराज तुमचं औषध किती रामबाण आहे मला कळालं
वैद्य म्हटलं काय कळालं? तो म्हटला दूध आणायला गेल्यावर रोगी शिल्लक राहणार नाही किंवा रोग राहायचा प्रश्नच येत नाही. दूध आणायला गेला तर रोगीच गेला, रोग पुढे शिल्लक राहिला. म्हणजे वाघिणी शिवणीचं दूध आणणं शक्यच नाही महाराज. कोणा बर दुसरी एखादा आणलंय नाही, आपल्यातला एखादा नरश्रेष्ठ करील आणि पण दुसरी अडचण नाही ना. काय दुसरी अडचण अशी आहे, वाघिणी शिवणीचं दूध फक्त सोन्याच्याच भांड्यात राहतं, अन्य धातूच्या पात्रात राहत नाही. अन्य धातूच्या पात्राला छिद्र पाडून त्याच्यातून निघून जातं. त्याची पॉवर आहे, नॅचरल पॉवर, नैसर्गिक पॉवर आहे. छिद्र पाडून निघून जातं. ते चांदीच्या भांड्यात राहत नाही, काशाच्या भांड्यात राहत नाही, पितळाच्या भांड्यात राहत नाही, तांब्याच्या भांड्यात राहत नाही. आणि आताचे कागद आहे ना, स्टील अल्युमिनियम, यांचं तर नावच घ्यायचं नाही. ते थांबतं फक्त सोन्याच्या भांड्यात. मात्र सांगा, तिचं 50 ग्रॅम जरी दूध आणायचं ठरलं तर त्याच्या भांड्याला 80,000 रुपये तोळा. मग वाघिणी शिवणीचं दूध आणणं सोपं नाही महाराज, आणूच शकत नाही. विठ्ठला 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 तुम्हाला सांगा, ऐका, वाघिणी शिवणीचं दूध आणणं हे तुमचं आणि आमचं कामच नाही. वाक्य सांगतो, वाक्य असं ऐका. काय महाराज, वाघिणी शिवणीचं दूध आणण्याकरता वाघिणी शिवणीचं दूध आणण्याकरता सांगू वाघिणी शिवणीचं दूध आणण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटीत जन्माला यावं लागतं. ते कोणाचंही काम आहे, ते कोणाचंही काम आहे. त्याला शिवाचा छावाच व्हावं लागतं. मग एक मिनिट ऐका, वाघिणी शिवणीचं दूध प्राप्त करणं अशक्य, अशक्य, दुर्लभ, दुर्मिळ. पण शंभू राजासारखा शिवाचा छावा असला तर तो प्राप्त करू शकतो. मग प्रयत्नाने ते प्राप्त होऊ शकतं. असं जे प्रयत्नाला ज्याची प्राप्ती शक्य आहे त्याला सामान्य दुर्लभ म्हणतात. पण एक मिनिट ऐका, कितीही प्रयत्न केला, हिमाचला एवढा उत्तुंग प्रयत्न केला, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, तरी सुद्धा मानवी प्रयत्नाला ज्याची प्राप्ती होणं शक्यच होत नाही, जे माणसाच्या प्रयत्नाला मिळवताच येत नाही, असं जगामध्ये जे दुर्लभ आहे त्या दुर्लभाला विशेष दुर्लभ म्हणतात. आणि त्या विशेष दुर्लभामध्ये 3 गोष्टी सांगितल्या आचार्यांनी. आद्य गुरु शंकराचार्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. कोणत्या? मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया. पहिलं दुर्लभ सांगितलंय मनुष्य देह. सांगू, जीवाला मनुष्य देह प्राप्त होणं, मानवी शरीरात जन्म मिळणं हे माणसाच्या हातात नाही. माणसाने किती प्रयत्न करू द्या. विठ्ठला तुम्ही काय बोलता गिरी महाराज? तुम्ही माणसाच्या हातात नाही. माणसा आणि संख्या कशी काय वाढू राहिली? 140 कोटी झाले कसे माणसाच्या? तरी पण सांगतो, हे माणसाच्या हातात नाही. सांगू, ऐक, नरदेह हा मानवी प्रयत्नाने जर प्राप्त झाला असता, जे माणसाच्या प्रयत्नाचं जर ते फळ असतं, तर 3-3, 5-5 बायका करून सुद्धा काही माणसं निपुत्रिक राहिले नसते. असे श्रीमंत आहेत काही का ते पुत्र प्राप्ती करता काहीही करू शकतात. एवढी गडगंज संपत्ती ज्यांच्याकडे, पण नाईलाज झाला. 3-3 बायका केल्या तरी त्यांना संतती झालीच नाही. का? ही प्राप्ती माणसाच्या प्रयत्नाच्या हातात नाही, ही प्रयत्नाच्या पलीकडे आहे. ही प्राप्ती प्रयत्नाने होत नाही. मनुष्यत्वम. बर, दुसरी गोष्ट मुमुक्षुत्वम, सद्बुद्धी.
सदसत विवेक बुद्धी प्राप्त होणं, मुमुक्षुत्वम आणि जीवाचं कल्याण करणाऱ्या संतांची संगती प्राप्त होणं, महापुरुष संश्रय, या तीन गोष्टी दुर्लभ आहे, या विशेष दुर्लभ आहे, त्या माणसाला प्रयत्नांनी मिळवताच येत नाही. बरोबर का? माणसाच्या प्रयत्नांनी जर त्या मिळत नसतील तर त्या मिळवण्याकरता काय लागतं? त्याला एकच गोष्ट लागती. त्याला काय लागतं? भाग्य. संत मिळतात, भाग्य, आणि भाग्याशिवाय संत भेटत नाही. भाग्याचा उदय ते हे जोडी उजळले भाग्य. आता हे कशाने घडतं? हे फक्त भाग्यानेच घडतं. भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाले संत भेटी, भाग्य झाली संत भेटी. ज्ञानोबाराय बोलतात, पूर्वजन्मी सुकृते तोर केली, ती मजाची फळाशी आली, परमानंदू आजी मानसी. काय झालं? भेटी झाली या संताशी, ओ परमानंदू आजी मानसी. हे पियुषा परते गोड वाटत, पंढरी रायाचे भक्त भेटत, परमानंदू आजी मानसी. भाग्य. संत भेटण्याकरता भाग्य. मुमुक्षु अवस्था. महाराज 140 कोटी भारताची लोकसंख्या आहे, पण ऐका, 140 कोटी लोकसंख्येमध्ये मुमुक्षु जर निवडायचे ठरले तर 140 कोटी मध्ये मुमुक्षु सापडतील किती? हा मोठा गण प्रश्न. किती? फार नगण्य, फार नगण्य, खूप खूप कमी, खूप कमी. भगवंताची भाषा आहे 7व्या अध्यायातली, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन् माम वेत्ति तत्वतः. फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ? मनुष्यानाम सहस्रेषु. ऐका, इथे सहस्रेषु हे बहुवचन आहे, एक वचन नाही. सहस्रेषु हे बहुवचन, अनेक वचन आहे, ते एक वचन नाही. कारण सहस्रेषु या हे पद एक वचनी केलं तर मग त्याचा अर्थ असा होईल प्रत्येक हजारात एक, प्रत्येक हजारात एक. पण तसं नाही. सहस्रेषु हे बहुवचन आहे, आणि सहस्रेषु या गीता बहुवचनाचा अर्थ असा होतो का हजारो हजारो माणसांमध्ये एखादा मुमुक्षु आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, आस्तेची या महापुरी
रिगतात ती पोटीवरी पण प्राप्तीची या पहिलं तिरी विपाईलारी कोट्यावधी माणसांमध्ये एखादा मुमुक्षु उपनिषदामध्ये वचन आहे क्वेच देव मुमुक्षुवाहा क्वेच देव क्वचित मुमुक्षु आहे फार मुमुक्षु नाही विरळा पावे 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 अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे अंगी गुडते बेटे विरळा पावे विरळा पावे अंगी गुडते बेटे शेवटी अवघड गोवे शेवटी विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा म्हणजे क्वचित अजून मग चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा म्हणजे मुमुक्षु अवस्था दुर्लभ आहे संतांची संगती दुर्लभ आहे आणि कर्मभूमीमध्ये जीवाला मनुष्य जन्म प्राप्त होणं नरदेह मिळणं नरदेहाचं आयुष्य मिळणं दुर्लभ आहे दुर्लभ आहे या गोष्टी प्रयत्नांनी मिळवता येत नाही तुम्ही किती प्रयत्न करा प्रयत्नांनी संतांची संगती मिळत नाही संत मिळवण्याकरता किती बाजारात फिरा कोणत्या यात्रेत फिरा संत प्रयत्नांनी मिळवता येत नाही ते भाग्यानेच मिळतात विठ्ठला आत्मकल्याणाची सद्बुद्धी आत्मउद्धाराची सद्बुद्धी मुमुक्षु अवस्था भाग्यानेच मिळते प्रयत्नांनी मिळत नाही आणि नरजन्म नरदेह आणि आयुष्य भाग्यानेच मिळतं हे प्रयत्नांनी मिळत नाही म्हणून ज्यांना नरदेह मिळाला ज्यांना आयुष्य मिळालं ते सगळे जण या मृत्यू लोकामध्ये भाग्यवान आहे याचं दुर्मिळ का त्याचं कारण असं आहे बघा हा जो मिळतो ना महाराज तर हा तेव्हा जीवाला हा जन्म तेव्हा मिळतो केव्हा मिळतो नाथ महाराज म्हणतात सुकृत दुष्कृत समान समी सुकृत म्हणजे पुण्य दुष्कृत म्हणजे पाप सुकृत दुष्कृत समान समी तैच पाविजे तैच या चकारावर लक्ष द्या हा चकार महत्वाचा आहे तैच म्हणजे तेव्हाच तरच मग चकार महत्वाचा आहे सुकृत दुष्कृत समान समी तैच पाविजे कर्मभूमी आणि त्याच्यात विषम झालं विषम म्हणजे काय पाप अधिक झालं किंवा पुण्य अधिक झालं जई पडे विषमी मग स्वर्ग ग्रामी की नरकी पाप जास्त झालं नरकी जई पडे विषमी पाप जास्त झालं नरकी आणि पुण्य जास्त झालं स्वर्ग एक कर्मामध्ये यावं लागतं समानत्व कर्मात यावं लागतं विठ्ठला काय असतं प्रारब्ध भोगण्याकरता जीवाला जो जन्म दिला जातो ज्या देहात जन्म दिला जातो तर प्रारब्ध म्हणजे काय संचितातून काढलेला कर्माचा एक भाग संचिताचा साठा आहे संचित कर्माचा साठा आहे त्या संचित कर्माच्या साठ्यामध्ये
भोगासाठी प्रवृत्त झालेलं जे कर्म, त्या कर्माचा भाग संचिताच्या साठ्यातून बाजूला काढ आणि ते झालं प्रारब्ध. संचितातून भोग प्रवृत्त झालं, भोग द्यायला प्रवृत्त झालं, म्हणून त्या संचित कर्मातला बाजूला झालेला जो वाटा त्या भागाला काय म्हणतात? प्रारब्ध. ते प्रारब्ध कर्म भोगण्याकरता जीवाला जो जन्म दिला जातो, तर ते जे जन्म दिले जातात त्या जन्मामध्ये मनुष्य जन्म एक जन्म, पण हा जन्म कधी मिळतो? तर भोगण्याकरता प्रवृत्त झालेलं प्रारब्ध नावाचं जे कर्म आहे, त्या प्रारब्ध कर्मामध्ये पाप आणि पुण्य समान असावं लागतं, तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आता त्याच्यात जर पाप अधिक झालं तर कृमी कीटकाचे इतर योनीमध्ये जन्म मिळतात. पुण्य अधिक झालं तर देवाधिकाचे स्वर्गस्थ त्या योनी प्राप्त होतात. आणि पाप आणि पुण्य समान झालं तर म्हणण्यापेक्षा पाप आणि पुण्य समान झालं तर जीवाला प्रारब्ध भोगण्याकरता मनुष्य शरीरामध्ये जन्म प्राप्त होतो. आता एक मिनिट ऐका, काय सगळं करणं शक्य आहे? हो, सगळं करणं शक्य आहे, पण समान पाप आणि समान पुण्य करणं निव्वळ अशक्य आहे. समान करायचे पाप आणि पुण्य. हरिपाठ तेवढाच म्हणायचं आणि पत्ते तेवढेच खेळायचे, सारखं करायचं, सारखं करायचं. पत्ताही जादा होऊ द्यायचा नाही, हरिपाठही जादा होऊ द्यायचा नाही, असं होऊन दे, सारखं करायचं. म्हणजे पुण्यही समान, पापही समान, आणि या दोन गोष्टी घडतात समान, तेव्हा प्रारब्ध कर्म भोगण्याकरता जीवाला जी योनी भगवंतांनी नियुक्त केली त्या योनीचं नाव आहे मानवी योनी, मनुष्य योनी. आणि ही योनी म्हणून जीवाला इथे जन्म प्राप्त होणं अशक्य आहे. ते प्रयत्नाच्या हातात नाही. आणि ज्यांना मिळाला, ऐका, ज्यांना मिळाला त्यांना प्रयत्नाने मिळालेला नसून हा फक्त भाग्यानेच मिळाला. महाराज म्हणतात भाग्य, भाग्याशिवाय काही नाही. भाग्याची झाली जोडी, भाग्याची झाली जोडी, भाग्याची झाली जोडी, भाग्याची झाली जोडी. आता घडी नवी सांबे, आता घडी नवी सांबे, आता घडी नवी सांबे, आता घडी नवी सांबे. संती सांगितली कोण देवरी समाचरण. आता घडी नवी संबे, आता घडी नवी संबे, आता घडी नवी संबे, आता घडी नवी संबे. विठीवरी समाचरण, विठीवरी समाचरण. जे मिळालं हे भाग्याने मिळालं, कौतुक आहे. भाग्याशिवाय मिळत नाही. आता एक मिनिट ऐका, गैरसमज काढून टाका. काय या शरीराने आपण मेलो का पुन्हा आपण माणसाच्या जन्माला येऊ, हा जो गैरसमज आहे ना, हा डोक्यातला काढून टाका. बऱ्याच जणांच्या डोक्यात हा फार मोठा गैरसमज आहे. काही काहींचं म्हणणं असं आहे का आता वयाची 70-75 उलटून गेली, आता पार 75 उलटली, म्हणजे शेवटचा टप्पा राहिला. काही म्हणतात पार सूर्य मावळायला गेला, पार दिवस कल्ला म्हणतात. काय म्हणतात सगळा हत्ती निघून गेला, फक्त शेपूट राहिला. मग आता काहींचं म्हणणं असं, आता थोड्या करता माळ घाला रे, गंध लावा रे, एखादं शिकारा रे,
आता कीर्तन ऐका रे. आता थोड्या करता गडबड करण्यापेक्षा काही म्हणतात मारू आता खाऊन पिऊन घेऊ मजा मारीत राहू या शरीराने मरू खाऊन पिऊन मरू मजा करून मरू आणि पुढच्या टायमाला नाताच्या पोटी नावकरी म्हणून आलो का जेच गणपतीच्या देवळात घुसायचं मरल तर बाहेरच नाही निघायचं. महाराज म्हणतात हा गैरसमज काढून टाका. मागुताची जन्म पावासी मागुताचे जन्म पावे भोगिले सुख दुःख जाणासी येतो न घडे रे सायासी येतो न घडे नाटाचा अभंग पुन्हा चिंतनात घ्या. शब्द ऐका. मागुता हाची जन्म पावशी. हाची म्हणजे आता सध्या जो मागुता म्हणजे मेलो आणि पुन्हा याच्यात मेलो आणि पुन्हा नाटाच्या पोटी. तुकोबारे म्हणतात मागुता हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जाणशी. पुढचे शब्द ऐका. बाबा येतो न घडे रे येतो न घडे रे. अरे सहज घडणारच नाही पण सायाशी येतो न घडे रे येतो न घडे रे सायाशी. का रे अंधवशी जाणून या. आपल्या आम्ही नेहमी सांगतो बघा आपल्या बहुजन समाजाचा फार मोठा गैरसमज आहे. एक मिनिट ऐका. काय घरातला अनाथ लेकरू घरामध्ये तान्ह लेकरू रडायला लागलं तर सासू सुनाला म्हणती चुलीतून अंगारा लाव बरं माझा मालक आला असेल पोटी. जुन्या काळच्या आहेत त्या. पण पोरग जर किरकिर करायला लागलं पाजलं तरी राहीना खेळायला गेलं तरी राहीना मांडीवर थापटलं तरी राहीना काड्यावर घेतलं तरी राहीना त्याला खालीवर केलं तरी पोरग खिजलं रडायला लागलं सासू सुनाला म्हणती अंगारा लाव बरं माझा मालक आला असेल पोटी. शक्य आहे का? अहो मी तर सांगतो महाराज अरे कीर्तनकार कीर्तन करून करून मेले अजून त्यांचा नंबर लागणार. हिच्या मालकाला काय घाई झाली एवढ्या लवकर जमत असतं. हिच्या मालकाने कधी एकादशी पाहिली नाही बुवा. एवढ्या लवकर होणं येणं होत असतं का? तुकोबारे म्हणतात मागुता. अरे तुम्हाला खरं सांगू का एकदा आपल्याला हाच जन्म मिळणं शक्य नव्हतं हा भाग्याने मिळाला आणि तो म्हणलं पुन्हा पुन्हा मात्र कधीच नाही. याला तुकोबारेंनी पावलो हा देह का कथाली. याला न्याय कोणता सांगितला ऐका. हजारो न्याय त्याच्यातला काकताली नावाचा न्याय. त्या न्यायाला काकताली हे उदाहरण दिलंय. काकताली हे त्या न्यायाला वापरलेलं उदाहरण आहे. उदाहरणाने तो न्याय ओळखला जातो त्याला काकताली. या न्यायाचं स्वरूप काय ऐका. काकताली या न्यायाचं स्वरूप काय. या न्यायाचं स्वरूप असं सांगतं शास्त्र. एकतर घटना घडणं 100% अशक्य. परत ऐका. घटना घडणं 100% अशक्य. पण अशक्य कोटीतली घटना योगा योगानं घडावी तिला म्हणतात काकताली. विठ्ठला परत ऐका. घटना घडणं अशक्य पण अशक्य प्राय घटना योगा योगानं घडली. कशाप्रमाणे टाळीत कावळा सापडा. तुम्ही बघा प्रयत्न करा टाळ्या वाजवा कावळा पकडा. तुम्हाला आजपासून मरेपर्यंत संधी रोज टाळ्या वाजवा कावळे पकडा. दाखवा एखादा कावळा धरून सापडतच नाही बुवा. का? त्याचं कारण आहे सगळ्या पक्ष्यांमध्ये 1 नंबरचा धूर्त पक्षी आहे त्याचं नाव आहे कावळा. चाणक्यानी 4 धूर्त सांगितले नीतीमध्ये है ना. चाणक्याच्या नीतीमध्ये चाणक्यानी धूर्त सांगितले 4. विठ्ठला
सांगतो, फक्त ऐकून लक्षात ठेवा, गैरसमज करू नका. चाणक्यांनी 4 धूर्त सांगितले. कोणते? ऐका. माणसांमध्ये न्हावी धूर्त, पक्ष्यांमध्ये कावळा धूर्त, 4 पायाच्या जनावरांमध्ये कोल्हा धूर्त आणि लेडीज मध्ये सुंदर स्मार्ट देखणी बाई धूर्त. माझ्याकडे पाहूच नका. इति चाणक्य. हे कोण बोललं? आता तिथं श्लोक आलेला श्लोक सांगू का? माझी जबाबदारी पेटली. काय? तिथं असं म्हटलं, मनुष्यानां नापितौ धूर्तौ पक्षानां चैव वायसा चतुष्पादां शृगालस्तु स्त्रीणां धूर्ताच मालिनी. 2 नंबरचं पद घ्या. काय? पक्षानां चैव वायसा. पक्षांमध्ये वायसा म्हणजे कावळा धूर्त सापडतच नाही महाराज. पण मंदिरापुढे बसलेले एक आंधळा जर्मलचं पातीला पुढे घेऊन बसला होता, बारदानावर बसला होता. रामकृष्णारी 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 मोगम टाळे वाजवू तालात नाही. रामकृष्णारी आणि अचानक कावळा त्याच्या टाळीत आला. अरे 10-5 जणांनी पाहिला, त्याच्या पाशी आले. अरे बाप रे बाप, कुठल्या आंधळ्या, कसा काय कावळा सापडला रे? बरं तुम्हाला एक गंमत सांगतो, माणसाला इतका पटकन अहंकार होतो ना. काय काही घडलं का माणसाला इतका पटकन अहंकार होतो. अहो त्या अहंकारात त्याचं सगळं बदलून जातं. ते म्हटलं बाप रे बाप, आंधळ्या कसं काय कावळा सापडला रे? हा म्हटलं त्याच्यात काय अवघड आहे, त्यात काय अवघड आहे. म्हटलं कसं काय? तो म्हटलं दुसरा धरून दाखवू का? हे म्हटले दाखव बरं. त्यांनी पहिला बगल मध्ये धरला आणि राम आला ना दुसरा. अरे दुसरा तर आलाच नाही, पहिला राहिला नाही. मग 1 मिनिट ऐका. टाळीत कावळा सापडणं, घटना घडणं 100% अशक्य, पण अशक्य कोटीतली घटना घडली याला म्हणतात योगायोग. विठ्ठला 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 आता तुम्ही मला सांगा, एकदाच कावळा सापडणं शक्य नाही. तो आंधळा म्हटलं मी रोज टाळ्या वाजवून रोज कावळे पकडे, शक्य आहे का? आता ऐका बर का, रूपक काय? रूपकावर लक्ष द्या. तस जीवरूपी आंधळ्याच्या टाळीमध्ये, ऐका, जीवरूपी आंधळ्याच्या टाळीमध्ये नरदेह रूपी कावळा सापडणं अशक्य, योगायोगाने सापडला. हे जीवाचं भाग्य. विठ्ठला आता वेळ आपला जवळजवळ संपत आलाय, आहे की नाही? वेळ फार कमी आपल्या हातात आहे. तरी 1 मिनिट सांगतो. तुकोबारांनी आता कीर्तनच घरचं असल्यामुळं ज्याला जे वाटेल त्यांनी ते करून घ्यायचं. विठ्ठला विठ्ठला तुकोबारांनी याच अभंगात पुढे एक उदाहरण दिलंय, ते पण गोड आहे. पावलो हा देह काकतालीने आहे. या अभंगात महाराजांनी पुढे आंधळ्याचे पायी धनाची चरबी आघटित केवी घडवा. 1 मिनिट हे बा, आंधळ्या माणसाला धनाचा हंडा सापडणं शक्य आहे का? बोला. आंधळ्याला धनाचा हंडा सापडणं शक्य नाही. आता आपल्याला एवढं बटाटे एवढाले डोळे येतं, फुटकी कवडी सापडत नाही. आंधळ्याला हंडा सापडणं शक्य आहे का? शक्य. एका आंधळ्याला सापडला. कसं काय? आंधळाच होता पण परिस्थितीने बरा होता. जुना काळ होता, 5-50 वर्षापूर्वीचा. तेव्हा माणुसकीचा काळ होता. एकामेकाला धरून करून माणसं राहायची. तो म्हणजे आपल्या आजोबा पंजोबाचा काळ होता 50 वर्षापूर्वीचा. आणि परिस्थितीने बरा म्हणजे काय, 2-4 एकर वावर होतं, 2-4 खणाचं घर होतं. प्रतिष्ठित लोक मारुतीच्या मंदिरावर वाटेवर बसायचे. त्या आंधळा ये जाय करायचं. एका प्रतिष्ठित बुजुर्गाने ते पाहिलं आणि तो बाकीच्या मित्रांना म्हटला, अरे एखादा गरीब असला हातावर पोट भरणारा तर त्याची पोरगी द्या, याला करा लग्न याचं. अरे वा
वावर आहे, घर आहे, जाईल संसारू. पटलं. गावातल्याच एका गरीबाची पोरगी त्याला दिली, त्यांचं लग्न झालं, संसार आनंदात सुरू झाला. 2 लेकरं झाले, 2 पोरं झाले, 2 पुरी झाल्या. काय आणि ती बाई स्वतःच्या शेतात काम करायची, लोकांच्या शेतात मोलमजुरी करायची, तिचं पोट भरायची, याचं पोट भरायची, पोरांचं पोट भरायची, पुरींचं पोट भरायची, प्रपंचाचा गाडा चालवायची. पण आता गंमत काय पहा, हे आंधळ डोळे नसल्यामुळे याला काम नाही, काही नाही, काम नाही दाम नाही, याला काम नाही दाम नाही. हा काय करायचा, दिवसातून 3-3 टाइम जेवायचा, 2-2 भाकरी दाबायचा. माझ्याकडे नका पाहू, त्याच सुटला सुटला सुटला, आडवा तिडवा फुगला, चरबी वाढली. आता गंमत काय तुम्ही सांगू का, वाढलेली चरबी गप राहत नाही. चरबी आती झाली का ती माणसाला गप बसू देत नाही. मग ती बाई सकाळी मोलमजुरी करायला जायची, हे आंधळ बरं का. काय करायचं, 3-3 टाइम 2-2 भाकरी खायचं. याच्या घरात जाय बाप लेकाचं लावून दे, त्याच्या घरात जाय भावा भावाचं लावून दे, त्याच्या घरात जाय जावा जावाचं लावून दे, त्याच्या घरात जाय सासू सुनाचं लावून दे, त्याच्या घरात जाय शेजारी शेजाऱ्याचं. आणि काही काही माणसांचा स्वभावच असा आहे, त्यांना शांत गाव आवडतच नाही. सारखं असं धुमसत राहिलं पाहिजे, धुमसत राहिलं पाहिजे. आणि ती बाई बिचारी रोज थकून भागून यायची. आली का गावात कोणीतरी कर बाई तुझ्या नवऱ्याला काही सांग, असं असं करतो, आमकाम केलं, डमकं केलं, तमकं केलं, नवऱ्याला काही सांग, त्याला समजून. रोजच्या कटकटीला ती वैतागली. उन्हाळा दिवस होता, मे महिना होता, ती कामाला गेली होती, तिचं काम लवकरच आटोपलं. ती दुपारी 4 वाजता झाली, हे दुपारी 2 वाजता 2 भाकरी खाऊन बाहेर अंगणामध्ये लिंबाचं झाड होतं, झाडाखाली दाट सावली होती, बाज टाकली, त्याच्यावर आपला पडला होता. आणि ती दुपारी 4 वाजता झाली, वेशीमध्ये तिला 2-4 जण भेटले. बाई तुझ्या नवऱ्याला समजले नाही तर आज चांगलं नाही होणार, त्याने आज लय वाईट काम केलं, आम्ही अजिबात तुझ्या तोंडाकडे पाहून गप्प बसलो आम्ही. आता काय करायचं, तिचा संयमच संपला. सहन शक्तीला अंतर राहतो ना, तिचा संयमच संपला. महाराज ती घरी आली, डोक्यावरची पाठी वाट्यावर ठेवली, हे एका अंगावर झोपलेलं होतं. तिचा विचारच संपला. पतीन परमेश्वरन आमकन ढमकन, तिचा तो विवेकच मावळला. चपला सहित त्याच्या कमरात लात मारली तसा तो पडला. अचानक लाथेचा प्रहार झाला. त्याला कोण मारतो, ती म्हटली मीच. आणि बायकोचा आवाज ऐकल्यावर त्याला वाईट वाटलं. तोंडला काय किंमत राहिली, बायकोनी मारलं, खेटराच्या लातानी मारावं, बायकोनी मारावं, तरी अशांमध्ये राहण्यात काय अर्थ आहे. तसाच राग निघाला, गेला लांब गेला, असा डोंगराने चालला. दरी लागली, त्या दरीतून वाट होती चालला. तिथं नेमकं चोरांचं धन वाटून घ्यायचा अड्डा. त्यांनी एक हंडा आणून ठेवला, दुसरा हंडा आणायला गेले होते. हा तिथून चालला, याची त्या हंड्याला ठेच लागली. आता आंधळे फार हिकमती राहतात, आंधळे फार हिकमत. आता आपल्यासारख्या डोळ्यावाल्याला ठेस लागली असती, आपण खाली सुद्धा पाहिलं नसतं, काय तसेच गेलो असतो. पण आंधळे हिकमती राहतात. त्या आंधळ्याने विचार केला, दगड इतका चोपडा कसा, म्हणून तो खाली बसला. चापलून पाहिलं, तो निघाला हंडा. त्याला वाटलं असं रिकामा. उचलून पाहिला, तो लागला जड. त्याला वाटलं असं पाण्याने भरलेला. हलवून पाहिला, तो खुळू वाजला. त्याची हुशार होतं, त्याच्या लगेच लक्षात आलं, उजळले भाग्य आता. तो म्हटलं बस आता घरी जाणार, बंगला बांधणार, 4 व्हीलर घेणार. हंडा घेतला आणि भल्या पाठी पुन्हा घरी आला. बायकोला म्हटलं अगं दारू गडना. आता तुम्हाला खरं सांगू का, त्याच्याबद्दल वर्णन असं केलंय, संसारामध्ये विषय सुखाला चटावलेलं, भोगून निर्लज्ज झालेलं, ते हंडा घेऊन पुन्हा मागच्या पट्ट्यावर भेजणे वाले का नामावर पुरा पट्टा. वास्तविक तोच हंडा घेऊन आळंदी पंढरपूरला गेला असता, जागा घेतली असती, धर्मशाळा बांधली असती, अन्नछत्र काढलं असतं, गोरगरीब वारकऱ्यांना अन्नदान केलं असतं, चंद्र सूर्य आशेपर्यंत त्याचं नाव आजरामर झालं असतं. पण विषय सुखाला चटावलेलं ते पुन्हा हंडा घेऊन मागच्या पट्ट्यावर दारू. ती म्हणते कोण आहे, हा म्हटला मी जन भव्याचा बाप. बाब्याचं बाप रात्री गेले, पहाटे आले, घरात घेत नाही. म्हटलं मला नको घेऊ घरात, पण मी काय आणलं हंडा. तिने काय ट्यूबलाईट लावलं, दरवाजा उघडला, पाहिलं डोक्यावर हंडा. पहिला हंडा ताब्यात घेतला, ट्यूबलाईट खाली आणला, तोंडाचं फडकं सोडलं, मध्ये पाहिलं, सगळा माल पिवळा. 80,000 रुपये तोळा.
अरे गाय गाय हांडा गोधडी गुंडाळा या कोपऱ्यात ठेवला, पळत पळत आली, त्याच्या पार साष्टांग दंडवत घातला आणि ती म्हटली मी जारीनी पापीनी चांडाळीनी अभागिनी नवऱ्याला मारलं, लातानी मारलं, चपलाच लातन मारलं, नरकात जाईल, घोर नरकात जाईल, रव रव नरकात जाईल, कुंभपाक नरकात जाईल, नैस नरकात गेले ना थंडी तरी येईल, नाही थंडी आली ताप तरी येईल, नाही तापाला डोकं दुखलं, नाही डोकं दुखलं, ज्या पायाने मारलं त्या पायाला तरी काहीतरी होईल, जारीनी पापीनी चांडाळीनी अभागिनी नवऱ्याला मारलं. पण तुम्ही किती दयेचे मूर्तिमंत पुतळे, चपलाच्या लातांनी तुडवलं तरी हांडा घेऊन घरी चाले. बरं तिकडच कुठं नाही गेले. बायको म्हटले वा एक काम करा तुम्ही जरा का बाहेर हवेशीर गादी टाकून देऊ का, नाही तर मध्ये फॅन खाली झोपता का, लई तुम्हाला त्रास झाला सर तुमचे पाय दाबून देऊ का, डोकं दाबून देऊ का, पाठ दाबून देऊ का, नाही तर नरड दाबू का, काय करू, नाही तर थोडा तुम्हाला चहा करून देऊ का, नाही तर मसाल्याचं दूध पिता का, कॉफी घेता का, नाही तर मग भज्याचं गाणं काढू का, कांदे बटाटे नाही तर मग कांदा पोहे करू का. तो म्हटला अगं माझी कशाला स्तुती करते. ती म्हटली का बरं. तो म्हटला हा सगळा तुझ्याच पायाचा प्रसाद ना. मग तो तिला म्हटला एक मिनिट ऐक, आता एक मिनिट ऐक. म्हटलं काय माझी स्तुती करण्यामध्ये रामकृष्ण माझी स्तुती करण्यामध्ये टाइमपास करू नको. तो तिला म्हटला माझी स्तुती करण्यामध्ये टाइमपास करू नको. ती म्हटली सांगा ना काय करू. तो म्हटला मी पुन्हा बाजावर झोपतो. कळालं का नाही. काही न कळालं काही न कळत जेवताना शिपी आमटी. तो म्हटला मी पुन्हा बाजावर झोपतो. ती म्हटली मग तू पुन्हा लात मार. मग तू लात मारली का मी पडणार, राग राग उठणार, राग राग जाणार, उद्या पहाटे पुन्हा दुसरा हांडा. आता याच्या कोणी ठेवला हांडा. आंधळ्या अरे एक तर पहिलाच हांडा सापडणं शक्यच नाही. योगा योगाने सापडला तो सापडला. तू म्हटला रोज बायकोच्या लाचा काही रोज हांडे आणि चालेल का. तसं बाबा नरदेह हा एकदाच मिळाला, तो भाग्याने मिळाला आणि हातातून गेला तर पुन्हा मात्र नाही, पुन्हा मात्र नाही. म्हणून भाग्याशी झाली जोडी. म्हणून भाग्य ही जोडी म्हणजे हे जे मिळालं भाग्याने, भाग्य आईशी झाली जोडी. आता एक मिनिट ऐका बुवा, मिळालंय ना, मिळालंय ना. बरं नुसतं शरीर नाही मिळालं, आयुष्य मिळालं ना. 85 वर्ष म्हणजे थोडं नाही ना. 85 वर्ष आयुष्य थोडं नाही ना. काय भाग्य आहे तुमचं, केवढं मोठं भाग्य आहे तुमचं. भाग्य आईशी झाली जोडी. बर बर. आणि त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे बुवा, तिसरी गोष्ट सांगतो. देह मिळाला, भाग्य, आयुष्य महाराज एक मिनिट ऐका. काही काही आईच्या पोटात मरूनच बाहेर येतात. काही काही गर्भ आईच्या पोटातच मरतात आणि बाहेर येतात. देह मिळाला, आयुष्य नाही मिळालं. काही काही बालपणीच मरतात, काही आई तारुण्यात मरतात. काय योग आहे. देह मिळाला, भाग्य, आयुष्य मिळालं, भाग्य. आणि तिसरी महत्वाची गोष्ट निरोगी आयुष्य मिळालं. हे परम भाग्य. निरामय आयुष्य मिळालं ना. देह मिळाला, आयुष्य मिळालं, आरोग्य मिळालं. 85 वर्षापर्यंत तुम्हाला डायबिटीस नसावा, तुम्हाला बीपीची गोळी नसावी. याच्यापेक्षा आणि तुम्हाला खरं सांगू का, आज या मृत्यू लोकात खरा श्रीमंत कोण तर ज्याला डायबिटीस नाही आणि ज्याला बीपी नाही, तो या जगात एक नंबरचा श्रीमंत आहे. धनाधन चहा पितो, आमचा जीव जळतो, आमच्या गुरावर पेतो रे, आमच्या गुरावर पेतो. निरामय आयुष्य, निरोगी आयुष्य, केवढं मोठं भाग्य आहे तुमचं. काय याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला. भाग्य आईशी झाली जोडी. पण आता ऐका, मिळालं ना. देह मिळाला, आयुष्य मिळालं, आरोग्य मिळालं ना. आता माग काय झालं ते मरू द्या. आता इथून पुढच्या आयुष्याचा वापर, विनियोग कसा करायचा ते लक्षात घ्या. आता काय करणार. तुकोबारे म्हणतात आता घडी न विसंबे. आता मात्र आम्ही विसरणार नाही. घडी म्हणजे क्षणभर. आता आम्ही क्षणभर सुद्धा विसरणार नाही, क्षणभर विसरणार नाही. आता घडी न विसंब. तुम्हाला एक सांगू ऐका,
विस्मरण हा जीवाचा स्थायी भाव आहे. पंचदशीमध्ये विद्यारण्यांनी त्याचं चिंतन सांगताना असं चिंतन सांगितलंय, विस्मृत्या संस्मृतीम व्रजेत. विस्मरण हे जीवाचा स्थायी भाव. जीवाला विस्मरण होतच असतं, जीव हा विसरतच असतो. पण परत ऐका, विस्मरण ही फार मोठी विकृती आहे. हा गुण नाही. विसरणं हा गुण नाही, विसरणं ही विकृती आहे. ऐका बुवा, जीवनामध्ये जे जे विसरले, जीवनामध्ये जे जे विसरले त्यांना घोर घोर दुःखाला सामोरं जावं लागलं. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पथतील खाणी 84च्या पथतील खाणी 84च्या विसरली पथकेल गाणी विसरणं हा विकार काय करतो? जीवाची घोर हानी करतो. काय बोलले मान? विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या 84च्या पचतील खाणी 84 हानी. 84च्या खाणी पचणं एवढी मोठी हानी. विसरणं चांगलं नाही. आणि महाराज आपण सगळेच विसरलो. दुर्दैव आहे आपण, मिळाले पण आपण सगळे विसरलो. विसरणं घोर हानी. विठ्ठला विठ्ठला ढाला 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 विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे त्यांनी मनुष्य बरोबर विसरोनी देवा म्हणता माझे, गेले विसरोनी देवा म्हणता मी माझे, गेले विसरोनी देवा म्हणता मी माझे, गेले विसरोनी देवा म्हणता मी माझे. ऐका, विसरणं ही हानी आहे जीवाची. मानवी जन्माची फार मोठी नुकसान हानी आहे. काय प्रमाण झालं? तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, गेले विसरूनी. जे विसरून गेले कोणाला? देवा. गेले विसरूनी देवा. आणि का विसरले? म्हणता मी माझे, मी माझे म्हणता देवा विसरून गेले. त्यांनी मनुष्यपणा हानी केली. संत विसरत नाही. संत कधीच विसरत नाही. तुम्हाला सांगू का? एक मिनिट ऐका. भगवंताचं ऐका बर का, विष्णू पुराणामध्ये भगवंताचं स्मरण ही संतांची संपत्ती आहे. भगवंताचं विस्मरण ही संत जीवनाची आपत्ती. विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. नारायणम स्मृती ही संपन्न. नारायणाचं स्मरण ही त्यांची संपत्ती. आणि विस्मरणम विष्णो हो विस्मरणम आपदाह ही त्यांची आपत्ती आहे. विसरत नाही, विसरतच नाही. उलट तुम्हाला सांगू, भगवंताच्या, लक्षात घ्या, भगवंताच्या किंचित विस्मरणाने ज्याचा अंतःकरण व्याकुळ होतं विसरत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र सांगतं, नारद स्तुत दर्पिता अखिलाचारता.
पुढचे शब्द ऐका. तद्विस्मरणे परम व्याकुलते. तद्विस्मरणे परम व्याकुलता, त्याच्या विस्मरणाने ज्याचा जीव कासावीस होतो. तद्विस्मरणे जसं पाण्यातून मासा बाहेर काढला का तो जसा कासावीस होतो, तुकोबाराय म्हणतात जीवना वेगळा तळमळी मासा प्रकार हा तैसा होतसे. तद्विस्मरणे परम व्याकुलता त्याला म्हणतात. म्हणजे विसरणं, विकार, विसरायचं नाही. तुकोबाराय म्हणतात भाग्याने मिळालं, आता आम्ही क्षणभर सुद्धा विसरणार नाही. आता घडी न विसंबो. अरे हो महाराज 7 वाजले, विसरणार नाही, विसरणार नाही. पण नेमकं कोणाला विसरणार नाही? मग ज्याला विसरणार नाही त्याचा निर्देश अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विटेवरी समचरण, 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 विटेवरी समचरण. संत कोण सांगितली, संत कोण समचरण, विटेवरी समचरण, विटेवरी समचरण. आम्ही क्षणभर विसरणार नाही. कोणाला विसरणार नाही? परमात्म्याला विसरणार नाही. जो समचरणाने विटेवरती उभा आहे त्याला विसरणार नाही. कारण त्याला विसरलं का हानी होती, त्याला विसरलं की नुकसान होते. त्याला त्याचं स्मरण आम्हाला संतांनी त्यांनी केलं. उठा जागे वारे आता स्मरण करा. त्याला विसरायचंच नाही. कोणाला? विटेवरी समचरण. आणि कोणी सांगितलं? ही खून संतांनी सांगितली. संत. आणि तुम्हाला एक सांगतो ऐका, काय कायद्याची गोष्ट वकिलांनी सांगावी. कायद्याची गोष्ट वकिलांनी सांगावी. औषधाची बाब डॉक्टरनी सांगावी. देवाच्या बद्दल संतांनी बोलावं. कारण कायद्याचा तज्ञ कोण आहे? वकील. औषधाचा तज्ञ कोण आहे? डॉक्टर. भगवंताचे तज्ञ कोण आहे? संत. हे कोणाचंही काम नाही. उद्या कोणी उठून अंधश्रद्धा, तुझ्या बापाची पेंड आहे, अंधश्रद्धा, हे माहिती, हे सांगणं तुमचं काम नाही. मग हे सांगणं का? संती खून सांगितली, हे संतांचं काम. संतांनी त्याची खून सांगितली, त्याला विसरू नका. तुमचं कल्याणच कल्याण. मोक्ष पदाची प्राप्ती जन्म भावारूप अवस्था याच जन्मात त्याच्या स्मरणाने प्राप्त होते. म्हणून त्याला विसरायचं नाही. तुकोबाराय म्हणतात तो विनियोगाचा संकल्प मी करतो. काय करतो? तर भाग्याईशी झाली जोडी, आता घडी न विसंबे. कोणाला? विटेवरी समचरण, संती खून सांगितली. आता काय करायचं? उरलेल्या आयुष्यात प्रपंच झालाय, परिपूर्ण झालाय. मुलं झाले, लेकी झाल्या, लग्न झाले, नातू झाले, नातांचे लग्न झाले, पंतू झाले, सगळं झालं. आता काय करायचं? आता कशातच गुतायचं नाही. मग आता अवघे आता काम सारू. 85 वर्षानंतर काय करायचंय? आता चिमी आला, गोमी आला, फल. आता अवघे आता काम सारू. आता सगळं बाजूला करू, सगळं बाजू. आणि हाच करू काही वाढ. आता हाच निर्धार करू. कोणता? विटेवरी समचरण, संती खून सांगितली. आता त्याला विसरायचं नाही. हेच आमचं काम. आणि या भगवंताच्या स्मरणाचा परिणाम काय महाराज? त्याचा परिणाम सांगितला. तुका म्हणे खंडू खेपा. देवाचं स्मरण नित्य घडलं. जन्म मरणाची येरझार संपत्ती आणि जन्म भावारूप मोक्ष अवस्था प्राप्त होती. तुका म्हणे खंडू खेपा. पुढे पापा पुण्याच्या विटेवरी समचरण, संती खून सांगितली. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.
आदरणीय तीर्थ स्वरूप पिताश्री श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती नानासाहेब शेलार उर्फ आपल्या सर्वांचे लाडके तात्यांच्या 85व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण तात्यांच्या परिवाराशी संबंधित असलेले या परिवाराचे सगळे संबंधीजन, त्याचबरोबर वडगाव रासाई, सादलगाव, मांडवगण या गावातले सगळी ग्रामस्थ मंडळी आणि या परिवाराची या परिवारावर प्रेम करणारी सर्व माता भगिनी पुरुष भाविक, त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. तात्यांचे 3 सुपुत्र आणि तात्यांची 1 कन्या, त्याच्यामध्ये आदरणीय श्री व सौ शालन अरुण निवृत्ती शेलार, त्याच्यानंतर श्री व सौ अलका संजय निवृत्ती शेलार, त्याच्यानंतर श्री व सौ कामाक्षी ज्ञानेश्वर शेलार, हे त्यांच्या 3 सुनुषा, 3 सुपुत्र म्हणजे 3 सुना 3 मुलं, आणि त्याचबरोबर आमच्या सौभाग्यवती मायापुरी माधव महाराज रसाळ या तात्यांच्या सुकन्या. तात्यांचं काय परम भाग्य असेल, त्यांचं किती जन्माचं पुण्य असेल सांगता येणार नाही, पण सबंध महाराष्ट्र ज्यांनी आपल्या विद्वत्तेने, अभ्यासाने आणि वक्तृत्वाने वेडा करून सोडला, गेली 40 वर्ष, अखंड 40 वर्ष ज्यांनी सबंध महाराष्ट्र जिकडे जावं, मराठवाडा, विदर्भ, कुठेही जा तुम्ही, आउट ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP, जिथपर्यंत आम्ही फिरतो तिथपर्यंत त्यांचं नाव कुठे पण आहेच. काय तात्याच्या परिवाराचं, तात्याच्या घराण्याचं कोणत्या जन्माचं पुण्य असं माहित नाही, पण एक भगवत भक्त जावाई म्हणून तात्यांच्या कुटुंबाला लाभला, आणि त्या भगवत भक्तांनी तात्याच्या सर्व कुटुंबाचा नूरच बदलून टाकला. सगळं कुटुंब हरिभक्त करून टाकलं, सगळं कुटुंब वारकरी करून टाकलं. म्हणजे याला संगती संघ म्हणतात वेदांताच्या भाषेमध्ये. याचं नाव काय, या सद्गुणाचं संगती संघ. संगती संघ कधी कधी काय घडतं, वास्तविक इतरांची मॅज्युरिटी झाली, इतरांची जर संख्याबळ जास्त झालं तर एक त्याच्यात बिघडण्याची शक्यता राहते. इथं तसं नाही, एकाच्या संगतीने सगळ्यांचं जीवन बदलून गेलं, सगळं जीवन वारकरी बनलं, सगळा परिवार वारकरी बनला. काय महाराज तुम्हाला खरं सांगू, 1 मिनिट ऐका, आपण समाजात फिरणारी माणसं, तुम्ही फक्त श्राद्ध घालणारे पोरं पाहिले, बरोबर, वाढदिवस आई बापाचे करणारे फार बोटावर मोजणे इतके पोर आहे. आई बापाच्या वाढदिवसाला असा लाखो रुपये खर्च करणार, आई बापाच्या हत्तीवरून मिरवणूक काढणार, किती पोरं सांगा. आता काय काय पोरं कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, पण किती अब्जाधीश, कोट्याधीश, खर्वधीश, निखर्वधीश, किती कोट्याधीशांनी आई बाप हत्तीवरून मिरवले. बहुतेक आई बापाचं कौतुक कधी करतात, फक्त श्राद्धाच्या दिवशी, गुलाबजाम, जिलेबी, बुंदी, तेवढंच कौतुक. आणि तुम्हाला खरं सांगू का, मेल्यावर आता ते कर्मकांडातली ती विधी आहे, धर्मशास्त्र आहे, करावं लागतं, तो भाग वेगळा, पण मेल्यावर तुम्ही काय करतात ते पाहायला येतं का? आमचं म्हणणंच हे महाराज, मेल्यावर आई बापाच्या नावाने एवढा खर्च करीत बसण्यापेक्षा जिवंतपणी जर त्यांच्या देखत केलं तर त्यांना जो आनंद आहे त्या आनंदाला सीमा नाही. आज तात्याच्या अंतःकरणात जो आनंद आहे, म्हणजे मला तर असं वाटतं का आपल्या या पंचक्रोशीमध्ये तात्या हे भाग्यवान निघाले का त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या लेकींनी, जावयांनी, नातांनी आज तात्यांच्या हत्तीवरून मिरवणूक काढली. तात्या खरं खरं केवढा मोठा आनंद आहे, फार मोठा आनंद आहे.
त्यांच्या मनात जे काही आता विचाराचे तरंग उठत असतील ते तात्यांनाच माहिती. ते फक्त माझ्या मते तो विचार एकच आहे आता, कोणता? धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, आमचा जन्म धन्य झाला. असे मुलं पोटी जन्माला येणं, अशा सुना प्राप्त होणं, असे जावई, असे लेख मिळणं, असे नातू होणं सध्याच्या काळामध्ये खूप अवघड आहे. सध्या काय म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती संपलेली आहे, विघटन कुटुंब पद्धती आहे. आणि सगळा आता सध्या काय झालंय, संकोच झाला. पहिलं कसं होतं, खूप मोठं कुटुंब हे भूषण राहायचं. लोक सांगायचे ना, हे जुने लोक आहे ना आनंदाने, आमचं कुटुंब 40 माणसांचं बरं का महाराज, आमचं कुटुंब 50. काय महाराज, एका टायमाला आमच्या कुटुंबाला 3 पायली पीठ लागतं बरं का, 3 पायलीची भाकरी लागतात, 3 पायली पिठाच्या भाकरी एका त्यांना भूषण वाटायचं. आता ते राहिलं नाही. आता खूप शिकल्यामुळं, सोशल वर्क झाल्यामुळं आता काय झालं, आता संकोच काय झाला, आता संकोचाला हम दो आणि हमारे दो, कोणाच्याही घराचा हम दो आणि हमारे दो, आणि पहिले दो जाने दो. नाही तर तुम्हाला 1 मिनिट कर सांगू का, ऐका. खरंच या शेलार परिवाराने या समग्र पंचक्रोशीला फार मोठा आदर्श दिलाय. तात्याचं अभिष्ट चिंतन करून हा सगळा कार्यक्रम घडून या सुपुत्रांनी फार मोठा आदर्श तरुण पिढी पुढे या सगळ्या पंचक्रोशी करता निर्माण करून ठेवला. असे मुलांना, अशा सुना असल्या तर काय खाऊन वृद्धाश्रम काढतील, काय खाऊन वृद्धाश्रम काढतील. वृद्धाश्रम नावाची संकल्पना असे मुलांना सुना लाभल्या प्रत्येक आई बापाला, तर वृद्धाश्रम जिवंत राहू शकत नाही. काय घरातच नंदनवन तयार होऊ शकतं वृद्धाश्रमाच्या ऐवजी. आणि हा फार मोठा आदर्श आज तात्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने या ठिकाणी या 3ही बंधू राजांनी आपल्या पंचक्रोशीमध्ये निर्माण केलेला आहे. खूप मोठे हत्तीवरून तात्यांची सवाद्य मिरवणूक काढली. तर सगळा त्यांचा खूप आनंद या ठिकाणी साजरा केला. आणि या अभिष्ट चिंतन 85वा अभिष्ट चिंतन आहे. आणि तात्यांकडे बघितलं तर वाटत नाही त्यांचं वय 85 असेल म्हणून. याचा अर्थ विचार करा, त्या सुना किती गरम गरम खाऊ घालीत असतील त्यांना, वाटत नाही ना 85 म्हणून. बघा ना तुम्ही, अहो 60 आणि 62 जर पाहिले तर तोंडात दात नाही. 85व्या वर्षी तात्या एकदम खड्यासारखे खडांग. काय परिस्थिती म्हणजे कुटुंबामध्ये त्यांची सेवा शुश्रूषा, त्यांची जोपासना त्या पद्धतीनं केली जाते, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून खरंच शेलार परिवार हा या पंचक्रोशीमध्ये आदर्श परिवार आहे. खरंच आदर्श परिवार आहे. या परिवाराने या पंचक्रोशी पुढे आणि सर्व तरुणाई पुढे फार मोठा आदर्श या निमित्ताने निर्माण केलेला आहे. आणि मला असं वाटतं हा सगळा विचार या परिवाराकडे, आता त्यांचे सर्वात मोठे जे बंधू आहे ते आता रिटायर झालेले, पण बीएसटी मध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागले आणि साहेब म्हणून रिटायर झाले. 2 नंबरचे ते प्रगतशील शेतकरी, आणि 3 नंबरचे सर तर आमचे लहानपणापासून आमचे सगळेच. सर लग्नाच्या आधीपासून तुमचं लग्न नव्हतं झालं, आता काय असं मला माहित नाही, तेव्हा माझंच झालेलं नव्हतं. सर लहानपणापासून आमच्या सोबत, लहान एकदम बारीक, शाळेत जात असताना पासून सर आमच्या कीर्तनामधले टाळकरी, साथ संगत करणारे फार जुने. म्हणजे याही घटनेला 40 वर्ष, 35-40 वर्षाचा कालखंड या घटनेला पूर्ण झालेला आहे. तेव्हा असा भरलेला परिवार आहे. या सगळ्या गोकुळासारख्या भरलेल्या परिवाराचा आधारवड असलेले, मूळ पुरुष असलेले, पितृछत्र असलेले तात्या, त्यांचं हे अभिष्ट चिंतन आहे. त्या निमित्ताची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सुपूर्द, आता कशी काही मला माहित नाही, पण मात्र महाराजांना माझी आठवण झाली. आता महाराजांनी आणि मी 1990चं जे दशक आहे, 1990 ते 2000च्या पुढे, पण आम्ही महाराष्ट्रभर एकत्र खूप कीर्तन केली. त्यांच्या नियोजनामध्ये मी इतके कीर्तन केले. लासुरण्याला 3 वर्ष महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात 3 वर्ष सतत मी कीर्तनाला जायचो. आणि त्यांनी
घरी बाबा राहायचे, आई राहायच्या, बाकीचे भाऊ बहिणी राहायचे, पण त्यांनी माझं कीर्तन असलं की महाराजांनी आईला सांगायचं आज खारं वांग करा. आईनी पण वांग्याची भाजी करून आणि ते पाशी आज कोणते महाराज वांग्यावाले महाराज, आज कोणते महाराज वांग्यावाले महाराज. आईने सांगायचं महाराज मला सांगून गेले का आज गिरी महाराज येणार आहे, खारं वांग करून ठेवा. म्हणजे काय ते शब्दाच्या पलीकडचं प्रेम आहे. आम्ही गोगरेवाडी चांडोली खूप एकत्र राहायचो, अतिशय एकत्र राहायचो. महाराजांनी नुकत्याच तेव्हा रामायणाच्या कथा सुरू केल्या. अर्थात मी नवीन होतो, ते नवीनच होते. मी असा नव्हतो, ते तसे नव्हते. असा 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 होतो. आणि त्या प्रेमाला शब्दामध्ये आपण मांडूच शकत नाही. असं प्रेम आदरणीय महाराजांनी आमच्यावर केलं. आमच्याकडून आमच्या परीने जसं शक्य होईल तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि याच प्रेमातून आज या ठिकाणी महाराजांच्या सूचनेतून ही सेवा आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाचं सर्व नियोजन सुंदर रीतीने करणारे आमचे हरिभक्तीपरायण हरीश महाराज फडके त्यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्याकडे देण्यात आली. आणि त्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो. आपल्या या शिरूर तालुक्याचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण, शिरूर भूषण आदरणीय पूजनीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज साठे, अध्यक्ष संतराज महाराज संस्थान, ते या ठिकाणी उपस्थित आहे. पितृतुल्य असलेले, वयोवृद्ध असलेले आणि पुत्रवत आमच्या ठिकाणी प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण फराटे गुरुजी ते पण या ठिकाणी आहे. केशव आबा आहे, आमचे बापूराव दिवेकर. बापूरावचं नामचं सुद्धा असंच प्रेम आहे. मी बापूरावच्या घरून एकदा बॅग उचलून पुढच्या प्रवासाला निघालो का आई वाट्यावर यायची. आईने मला थांबवायचं आणि डायरी काढायला लावायची, तुम्ही पुन्हा कधी येणार. आणि पुन्हा या भागात कुठे कीर्तन असलं का मुक्कामाला बापूरावकडे जायचं. मग आईने ती तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवायची. तारीख 2 दिवसावर आली का बापू, आईने बापू सकाळी इकडे, बापू इकडे, बापू इकडे. काय आई परवागिरी महाराज येणारे, चांगले वांगे घेऊन, चांगले वांगे घेऊन मरेपर्यंत. बापूराव आमचे डॉक्टर साहेब ज्ञानदेव शेळके डॉक्टर साहेब केडगावून खास कीर्तना करता. डॉक्टर या डॉक्टर असतात. या पंचकृषीमध्ये 50-100 किलोमीटर कुठेही कीर्तन असलं गेली 30-35 वर्ष डॉक्टर असतात, म्हणजे असतातच. तेव्हा डॉक्टर या ठिकाणी. त्याच्यानंतर आता दोन्ही मृदुंगाचार्य, सगळी टाळकरी मंडळी, आमचा दादा आहे की नाही, सगळी मंडळी, हार्मोनियम वादक विनेकरी महाराज, चोपदार महाराज, साऊंड सिस्टीम वाली, प्रत्यक्ष आदरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण पूजनीय रामायणाचार्य माधवजी महाराज रसाळ ते या ठिकाणी प्रत्यक्ष विराजित आहे. आणि सर्वात महत्वाचं आपल्याच गणपती माळ आणि सादलगावचे यशस्वी उद्योजक आणि आमचे हृदयस्थ असलेले आदरणीय काका खळदकर काका ते पण या ठिकाणी. सर्वांच्या सर्व माता भगिनी, पुरुष भाविक, आदरणीय हरिभक्तीपरायण जाचक महाराज, पाठक महाराज, पाटसू, काय नाव, हो पाटसून या ठिकाणी उपस्थित झालेले त्या कीर्तनामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण पाठक जाचक महाराज पाटसून ते पण या ठिकाणी आलेले. अशी सगळी मंडळी सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली प्रभूच्या चरणी समर्पण करतो. समारोपात जात असताना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं पितृतुल्य पूजनीय श्री तात्यांना सद्भावना म्हणून अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो का पांडुरंगाच्या कृपेनं तात्यांना याच्या पुढचं सगळं आयुष्य निरामय निरोगी प्राप्त होवो. पांडुरंगाच्या कृपेनं तात्या 100 वर्षापर्यंत असेच व्यवस्थित त्यांची जीवन यात्रा चालो. तात्या शतक पूर्ण करो आणि याच्याही पेक्षा भव्य दिव्य स्वरूपामध्ये याच ठिकाणी तात्यांचा 100वा अभिष्ट चिंतन सोहळा करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांना मिळो. त्याच्याकरता मी पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करतो का भगवंता इथं
जमलेले जे आम्ही सगळे आमच्या आयुष्यातले काही घंटे काही मिनिट आयुष्य कमी कर आणि सगळे एकत्र करून ते आमच्या तात्यांना देऊन टाक. तात्या शतायुषी हो पांडुरंगाच्या कृपेनं. अशा प्रकारची सद्भावना तात्यांकरता या ठिकाणी व्यक्त करतो आणि कीर्तन सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम